नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं प्रायशू एज्यू मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण गणितातला एक अत्यंत महत्त्वाचा असा विषय आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जो आहे संख्या. आणि संख्यांचे मुख्य जे प्रकार आहेत म्हणजे समविसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, सहमूळ संख्या किंवा जोडमूळ संख्या, ओके, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या, वर्ग संख्या किंवा ज्याला चौरस संख्या सुद्धा असं म्हणतात. या आपण काय आहेत आणि यांचा एक्झॅक्टली काय काय क्वेश्चन्स येऊ शकतात हे आपण बघणार आहोत. तर हा जो टॉपिक आहे, हा जो आपला काही घटक आहे, हा खूप महत्त्वाचा आहे. फक्त गणित नाही तर बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा याच्या निगडीत असे बरेचसे प्रश्न विचारले जातात. तर माझी सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. ज्याच्यात व्याख्या काय ही आपण ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पूर्णपणे समजून घ्या. तुम्हाला जर काही त्यामध्ये डाऊट्स असले, काही शंका असतील तर प्लीज तुम्ही ह्याच व्हिडिओच्या खाली कमेंट करा तुम्ही. ओके, तर चला बघूया आपण हा व्हिडिओ. संख्या, तर संख्यांमध्ये सम, विषम, नंतर मूळ संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी आणि वर्ग संख्या ह्या सर्व बघणार आहोत. तर सर्वात पहिले आपण बघूया संख्या. 1 ते 100 ह्या संख्या. आता मी एक तिथे टेबल दिलेला आहे, यामध्ये तुम्ही कलर बघू शकतात. 5 ते 95 हा असा एक कलर आहे रो मध्ये, आणि 10 ते 100 नंतर प्रत्येक बघा प्रत्येकाच्या वर्टिकली म्हणजे आपल्या कॉलम मध्ये 11 ते 20 असे मी थोडासा एक कलर दिलेला आहे. ओके, तर आता याच्यात बघूया. एक युनिट म्हणजे एकक स्थानी 1 जर असेल तर त्या सर्व संख्या विषमीकडे दाखवलेल्या आहे. 2 जर असेल तर समसंख्या, 3 जर असेल तर विषम संख्या. म्हणजे याचा अर्थ काय झाला की 3 जर तुमच्या एकक स्थानी असेल, 5 असेल, 7 असेल आणि 9 असेल तर ह्या सर्व संख्या विषम संख्या. नुसतं 100 पर्यंत नाही तर 100 नंतर सुद्धा ज्या पण संख्या येतील ज्यांच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतील तर त्या आहे विषम संख्या. ज्यांच्या शेवटी एकक स्थानी 2, 4, 6, 8, 0 हे येतील तर त्या समसंख्या. तर हा जो टेबल आहे हा प्लीज तुम्ही एकदा अंडरस्टँड करून घ्या, एकदा समजून घ्या आणि लक्षात ठेवा. ओके, यावर बरेचसे प्रश्न विचारले जातात की एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, एक उदाहरण सांगतो की जसं 5 ही संख्या, ओके, 5 हा अंक 1 ते 100 मध्ये किती संख्यांमध्ये येतो. ओके, आता बघा ही पण एक 5 संख्या, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 हे 10 झालेत. आता इथून 11, 12, 13, 14 इथे 15, ओके, 16, 17, 18, 19, ओके, आणि हा 50, 20. म्हणजे काय झालं तर 5 ही संख्या किंवा 5 हा अंक 1 ते 100 ह्या संख्यांमध्ये कोणत्या किती संख्यांमध्ये येतो तर त्याचं उत्तर आहे 20. तसंच 4चं पण आहे, 20 येतात, 4 पण, 3 पण येतात आणि 2 पण येतात. ओके, नंतर 0 किती येतो तर 0 10 मध्ये येतो. ओके, 0 काही वरती नाही आहे. मग आपण इथं येतं बघा किती मध्ये येतो, 100 मध्ये एकूण 11 याच्यात येतं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. 10 संख्यांमध्ये येतात, पण किती शून्य येतात एकूण तर 11 शून्य येतात, कारण की इथे 2 आहेत. ओके, आता एक आपण बघूया. एक इथं बघा, 1 इथे 2. ओके, नंतर हे 11 पासून तर 19 पर्यंत हे 9 झालेत. ओके, इकडचे 2 मी इथे लिहितो. ओके, इथे 2, नंतर इथे 11 ते 19 हे इथे 9 झालेत. इथे 11च्या इथला 1 धरा, हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे झालेत 9. ओके, आणि इकडचा हा झाला एक अजून एक, म्हणजे इथला 1 ॲड झाला. ओके, तर ह्यांची टोटल जर आपण केली तर किती येतात, 9 अधिक 9 18, 18 आणि 1 18 आणि 1 19, 19 आणि 2 21. तर 1 ही संख्या 21 वेळा येते, तर 2 ही संख्या जवळजवळ 20 वेळा येते. का तर इथे 100 असल्यामुळे ही एक संख्या इथे वाटते, पण इथे 200 नाही आहे, 100 पर्यंत. त्यामुळे 2 पासून तर 9 पर्यंत ज्या पण संख्या आहेत त्या 20 वेळा येतात. ओके, 2 ते 9 ह्या किती येतात तर 20 वेळा येतात. 1 ही संख्या 21 वेळा येते आणि 0 ही संख्या 11 वेळा येते. तर हे कृपया करून लक्षात ठेवा. पुढे वळूया आपण संख्यांचे मुख्य प्रकार. समसंख्या म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये इवन संख्या म्हणतात. ओके, इवन नंबर्स असं म्हणतात. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8, मग ती किती अंकी संख्या असो, 2 असो, 3, 4, किती 5, 6 किती अंकी असो, पण शेवटी एकक स्थानी, ओके, ही समजा संख्या 1, 2, 3, 4, 5 5 अंकी संख्या आहे. त्याचा हा जो एकक स्थान आहे शेवटचा, इथे जर समजा ह्या कोणत्या तरी एका अंकांपैकी एखादी असेल तर ती पूर्ण संख्या आपण काय म्हणणार, समसंख्या. तसंच
विषम संख्येचा आहे. विषमच्या इथे एकक स्थानी जर समजा 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणताही अंक असेल तर तिथे काय म्हणणार आपण, विषम संख्या. ओके. नंतर मूळ संख्या, ज्याला इंग्लिशमध्ये प्राईम नंबर म्हणतात. खूप महत्त्वाचं आहे मूळ संख्या. तर मूळ संख्यांची व्याख्या काय आहे, तर मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला एक किंवा फक्त त्याच संख्येने पूर्ण भाग जातो. म्हणजे कसं, आता समजा आपण 7 घेऊ, 7ला कशाने भाग जाणार, तर एकाने जाणार आहे, म्हणजे त्याचा 7 हा काय झाला, विभाज्य 1 झाला. आणि 7ला स्वतः 7ने जाणार, म्हणजे 7ने पण. मग किती झाले, 1 आणि 2, 2 विभाज्य झाले. म्हणजेच ही जी संख्या आहे ही मूळ संख्या आहे. पण आपण जर समजा दुसरं उदाहरण घेतलं, 10, 10ला किती एकाने जाणार आहे, 10ला 10ने पण जाणार, पण 10ला 2ने पण जातो आणि 10ला 5ने पण जातो. म्हणजे किती आले तिथे विभाज्य, 1, 2, 3, 4, 4 आले. म्हणजे 10 ही मूळ संख्या आहे का, नाही. तर 10 ही मूळ संख्या नाही. ओके. तर ही अशा संख्या, तर साधारण 1 ते 100 मध्ये, 1 ते 100 यामध्ये किती येतात, तर एकूण 25 मूळ संख्या येतात. म्हणजे आपण काउंटिंग केली, त्यांची मोजलेत किती आहेत, तर ते एकूण 25 आहे. हे लक्षात ठेवा. याविषयी तुम्हाला बऱ्याच वेळा परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जातो. 1 ते 100 मध्ये येणारे एकूण मूळ संख्या किती, तर एक आहे की एकूण 25 संख्या आहे. बघूया त्या पुढे आपण बघूया कोणकोणत्या. तर जोड मूळ संख्या, ज्याला ट्विन असं म्हणतात, ट्विन नंबर्स म्हणतात इंग्लिशमध्ये. जोड मूळ संख्या, जोड म्हणजे जे जोडून जोडून येतात. दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते, त्याला जोड मूळ संख्या म्हणतात. ही पण एक गोष्ट आहे, बरोबर व्याख्या आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो की दोन मूळ संख्यांच्या मध्ये एक संयुक्त येते, म्हणजेच काय, त्यांच्यामधला फरक किती आहे, 2 आहे. ओके. म्हणजेच त्यांच्यामधली वजाबाकी जर केली, दोन संख्यांची, दोन मूळ संख्यांमधली जर वजाबाकी केली आणि उत्तर जर समजा 2 येत असेल, तर त्या दोन्ही संख्या आपण काय म्हणणार, जोड मूळ संख्या. ओके. तर मग आता 3 आणि 5 ही जोड मूळ संख्या. मग यांचा जर आपण डिफरन्स काढला, म्हणजे याचा अर्थ यांच्यामधला फरक काढला आपण, 5मधून 3 जर वजा केले तर किती उत्तर मिळणार आहे, 2. म्हणजेच या दोन्ही जोड मूळ संख्या. यामध्ये 4 ही संयुक्त संख्या आहे 3 आणि 5 या मूळ संख्येच्या दरम्यान, आपण असंही म्हणू शकतो. नंतर 11 आणि 13 यामध्ये किती, 12 एक संयुक्त संख्या, आणि जर यांचा जर फरक काढला तर मिळतो 2. म्हणजे ही पण काय झाली, एक जोडी काय झाली, जोड मूळ संख्यांची जोडी झाली. ओके. म्हणजेच ट्विन नंबर झालेत. तर अशा किती आहेत, तर 1 ते 100 या दरम्यान, 1 ते 100 या दरम्यान 8 जोड्या आहेत. आपण पुढे बघणार आहोत. सहमूळ म्हणजे को प्राईम नंबर, दिलेल्या संख्येत एक हा एकच पर्याय विभाजक असणाऱ्या संख्यांना, म्हणजे सामायिक विभाग आहे. सामायिक म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये कॉमन फॅक्टर असं म्हणतात. ओके. विभाजक म्हणजे फॅक्टर. सामायिक फॅक्टर म्हणजे आता समजा आपण इथे 7 घेतला आणि एखादा 12 घेतला, तर या दोघांमध्ये कॉमन फॅक्टर कोणता आहे, म्हणजे किंवा सामायिक विभाजक कोणता. आता 7चा कोणता विभाजक येतो, 1 आणि 7. ओके. 12चा 1 पण येतो, नंतर स्वतः 12 पण येतो, आणि नंतर 2, 3 हे येतात. आता यांच्यामध्ये सामायिक कोणता आहे, तर सामायिक फक्त एकच आहे, एकच. ओके. म्हणून ह्या दोन संख्या म्हणजे 7 आणि 12 ह्या काय झाल्या, सहमूळ म्हणजेच को प्राईम नंबर. ओके. अशा भरपूर संख्या येतात. तर ह्या संख्यांना क्रमाने कोणत्याही संख्या येऊ शकतात, क्रमाने म्हणजे जसं आपण 14 आणि 15 म्हणू शकतो. ओके. मग इवन ऑडचा काही संबंध नाही, त्याच्या म्हणजे विषम आणि समसंख्यांचा काही संबंध नाही आहे. तर ह्या संख्या अशा पण येऊ शकतात ज्याला सहमूळ म्हणतो, किंवा ते कुठेही पण असू शकतात. म्हणजे जसं आपण 12 आणि समजा आपण 27 येणार नाही, 28 आपण म्हटलं, नाही 28 नाही, याच्यात 29 म्हटलं. ओके. 29 जर म्हटलं तर येऊ शकतं. नंतर म्हणजे याच्यामध्ये एक असतं की एक कोणती तरी विषम संख्या असते, हा पण एक नियम आहे. ओके. दोघांमध्ये एक कोणती तरी, पण दोन्ही सम राहू शकत नाही. एक कोणती तरी विषम राहणार म्हणजे राहणार. ओके. बघूया पुढे. संयुक्त संख्या म्हणजे ज्याला कॉम्पोजिट नंबर्स म्हणतात. 2 पेक्षा जास्त विभाजक असणाऱ्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. 2 पेक्षा जास्त विभाजक म्हणजे आपण इथे बघितलं, आता जसं 10 आहे, 10 ही मूळ संख्या नाही आहे, पण ही कोणती संख्या झाली, मग आता संयुक्त संख्या झाली का, तर हिला 2पेक्षा जास्त विभाजक आहे म्हणून. तशाच 4, 6, 8, 9, 10 अशा ज्या आपण समसंख्या आहेत किंवा बऱ्याचशा विषम संख्या पण आहेत, 15 नंतर 27 की ह्या संख्या संयुक्त संख्या, ज्यांना 2पेक्षा जास्त विभाजक आहेत, किंवा आपण म्हणू शकतो किमान 3 घटक आहेत, 3 विभाजक आहेत. ओके. आपण असं पण म्हणू शकतो. तर त्या संख्या कोणत्या झाल्या, संयुक्त संख्या झाल्या. पुढे 2 समसंख्यांचा गुणाकार हा नेहमी समसंख्या येतो.
हे कायम लक्षात ठेवा. यावर प्रश्न पण विचारू शकतात. दोन विषम संख्यांचा गुणाकार, दोन विषम संख्यांचा गुणाकार नेहमी विषम संख्या असते. दोन समसंख्यांचा गुणाकार समसंख्या असते, तर दोन विषम संख्यांचा गुणाकार विषम असतो. तर विषम संख्यांची बेरीज किंवा फरक, सलग येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज समसंख्या असते. हा पण अजून एक महत्त्वाचा एक मुद्दा आहे. यावर प्रश्न विचारू शकतात. समसंख्यांची बेरीज किंवा फरक, तर सलग येणारे, हे महत्त्वाचं, सलग येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज समसंख्या क्रमांक असते. पुढे बोलूया. विषम आणि समसंख्यांचा गुणाकार. समजा एक विषम संख्या आणि दुसरी समसंख्या आहे, तर यांचा जो गुणाकार आहे हा नेहमी समसंख्याच असतो. हे पण कायम लक्षात ठेवा. पुढे एक सर्वात महत्त्वाचं आहे, ज्याला आपण सरासरी म्हणू शकतो. ओके, 5 सलग येणार. आता इथे एक उदाहरण घेतलेलं, 5 सलग येणाऱ्या संख्या, तुम्ही 7 घ्या किंवा 9 घ्या. 5 सलग येणार किंवा 3 पण घेऊ शकतात. तर त्यांची जर बेरीज केली तर ही मधली संख्या जी असते त्याच्या 5 पट. आता इथं 5 संख्या घेतल्या म्हणून त्यांची 5 पट, 7 घेतल्या तर 7 पट येणार, 3 संख्या असतील तर 3 पट, म्हणजे त्यांची जी मधली संख्या आहे त्यांची 5 पट येणार. तर ह्या उदाहरणामध्ये आपण सलग येणाऱ्या ह्या 5 संख्या घेतल्या 12 पासून तर 16 पर्यंत. आता यांची जर बेरीज केली तर 70 येणार आहे. ओके, पण आपण आता यांची जर मधली संख्या घेतली, इकडे 1 2, इकडे 1 2, आणि म्हणजे मधली कोणती आहे 14. मग 14 गुणिले 5, 5 पट ना, कारण की 5 संख्या आहे. मग 14 पंचे 70, म्हणून इथं 70 आले. यांची बेरीज केली तरी ती 70च येणार आहे. ओके, तर हे कशामुळे, तर हा आहे मध्य. आता इथे 15 याच्यापेक्षा कितीने जास्त आहे, एकाने जास्त. इथे किती, एकाने कमी आहे. म्हणजेच काय झालं, हा जर एक अधिक इथं जर घेतला तर हा काय झाला 14 झाला, आणि हा पण काय झाला 14 झाला. म्हणजे असं इकडचा 2 इकडे जर घेतला तर हा पण किती झाला 14 झाला, आणि हा किती झाला 16 झाला. म्हणजेच काय 14 अधिक 14 अधिक 14 अधिक 14 अधिक 14, म्हणजे 14 गुणिले 5. हा त्याच्या मागचा मुख्य फंडामेंटल आहे. ओके, तर कोणत्याही सलग येणाऱ्या संख्यांची जर बेरीज केली तर ती त्याच्या मधल्या संख्येच्या किती पट असते, तर जेवढ्या संख्या आहे त्यांची काउंटिंग जर केली आपण, त्यांची जर मोजमाप केलं की किती संख्या आहेत, त्यांची जी काउंटिंग येते त्या काउंटिंगच्या पटीमध्ये येते. ओके, पुढे बघूया मूळ संख्या. जसं मी पहिले सांगितलं, मूळ संख्या 1 ते 100 किती मूळ संख्या आहेत, तर एकूण 25 संख्या आहेत. ओके, एकूण 25 संख्या आहेत. कोणकोणत्या संख्या आहेत, तर जसं 2 3 5 7 11 13, हे जे कलरमध्ये दाखवलेत मी ग्रीन कलरमध्ये ते आहेत 17 19 23. पण आता यामध्ये तुम्ही बघा, एक जी आहे ही नाही दाखवलेली का, तर मूळ नाही आहे. ही एक मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही आहे. हे खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे. यावर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारू शकतात की एक ही संख्या मूळ संख्या आहे का, किंवा एक ही संख्या संयुक्त संख्या आहे का, किंवा कोणती अशी संख्या आहे की जी संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही. मग त्यावेळेस तुमचं उत्तर येणार आहे 1. ओके, का, तर 1ला फक्त एकच विभाजक आहे, तो जो स्वतःच, त्यामुळे त्याला 2 विभाजक मिळत नाही, म्हणून ही संख्या मूळ संख्या नाही. पुढे बघूया आपण जोड मूळ संख्या. आता जसं आपण पहिले बघितलं की 2 मूळ संख्यांचा जर फरक काढला तर तो जर 2 येतो, किंवा एक मध्ये संयुक्त संख्या येते, तर त्या 2 संख्या ज्या असतात त्या जोड मूळ संख्या असतात. त्यांच्या जोड्या कोणकोणत्या, आता जसं इथं 3 आणि 5 आहे, एक ही जोडी झाली. 8 जोड्यात कोणकोणत्या, तर 3 आणि 5, नंतर 5 आणि 7, नंतर 11 आणि 13, 17 आणि 19, 29 आणि 31, 29 आणि 31, नंतर 41 आणि 43, नंतर 59 आणि 61, नंतर 71 आणि 73. तर ह्या झाल्या तुमच्या 8 एकूण जोड्या 1 ते 100 मध्ये. यावरही बरेचसे प्रश्न विचारले जातात की कोणकोणत्या 8 जोड्या आहेत जोड मूळ संख्यांच्या, ज्या 1 ते 100 मध्ये येतात, किंवा किती जोड्या असतात हे पण विचारलं जातं. किंवा एखाद्या वेळेस मध्ये ह्या 2 संख्या दिल्या जातात, मग यापैकी कोणती जोड मूळ संख्या आहे असं पण देऊ शकतात. मग हे 8 जे आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा. त्रिकोणी मूळ संख्या, सर्वात महत्त्वाचं त्रिकोणी मूळ संख्या. आता त्रिकोणी मूळ संख्या म्हणजे काय, तर त्रिकोणी मूळ संख्या म्हणजे, आता जसं आपण हे 1 2 1 2 3 4 5 हे आपण एक क्रमवारीने घेतले. आता समजा मी इथे लिहितो 1 2 3 4 5, नंतर 6 7, असे क्रमाने आपण घेतले. आता पहिले 1 आहे, म्हणजे काय झाली, त्याची बेरीज 1च झाली. आता इथूनच कायम सुरुवात करायची एकापासून. 1 अधिक 2 किती झाले 3, म्हणजे 2च्या
त्रिकोणी संख्या 3 आली. 1 + 2 + 3 6 म्हणजे 6 3ची त्रिकोणी संख्या 6 आली. नंतर 1 + 2 + 3 6 + 4 10 म्हणजे 4ची त्रिकोणी संख्या 10 आली. आता इथे 10 आहे तर इथे नंतर 5 पण ॲड केला म्हणजे 15 झाले. 15 बेरीज केली तर 5चा त्रिकोणी संख्या 15 आली. नंतर 6 त्याच्यामध्ये मिळवले तर किती झाले 21 झाले. नंतर 7 मिळवले 28 झाले. म्हणजे 7ची त्रिकोणी संख्या ही 28 झाली. असं तुम्ही कितीही संख्यांचं काढू शकता. पण मोठी संख्या असेल तर मग काय करणार, तर त्यासाठी आहे हा एक फॉर्म्युला. हे सूत्र लक्षात ठेवा. ओके, की n म्हणजे आता समजा आपल्याला 7चं काढायचं आहे तर आता 7 काय म्हणजे n झाला. मग 7 गुणिले 7 + 1 भागिले 2. आता 7 गुणिले इथे 7 + 1 8 भागिले 2 म्हणजेच किती 56 भागिले 2 म्हणजेच किती झाले 28. असं पण आपण काढू शकतो त्रिकोणी संख्या. बरं, आता याला त्रिकोणी का म्हणतात, तर समजा आता एकच आहे. ओके, नंतर आपण 2 ॲड केलेत म्हणून आपण असं त्रिकोणासारखं लिहू शकतो त्याला. म्हणजे याचा बिंदू आणि याचा बिंदू एकत्र केला तर त्रिकोण येतो. नंतर अजून इथं इथं 1 2 3 येतील. 2 आल्यानंतर 3 घेतले, नंतर इथे 4 घेतलेत. प्रत्येकाचं आपण जसं जर म्हणजे मध्यबिंदू जर आपण जॉईन केला तर एक आपल्याला त्रिकोणी आकृती मिळते. त्यामुळे याला म्हणतात त्रिकोणी संख्या. पुढे बघूया चौरस किंवा वर्गसंख्या. शक्यतो यांना वर्गसंख्या किंवा वर्गमूळ पण येतात. ओके, कसले वर्गमूळ येतात, आता जसं 81चं वर्गमूळ काय, तर 81चं वर्गमूळ 9 आणि 9चा वर्ग कोणता तर 81 असं पण आहे. तर शक्यतो यांना वर्गसंख्या म्हणतात. पण बऱ्याच ठिकाणी चौरस संख्या पण म्हटलं. तर चौरस संख्या का, जसं एखादी आकृती आहे, चौरस आकृती त्याची बाजू जर समजा 9 इकडे 9 इकडेही 9 इकडे 9 आहे, तर आपल्याला माहिती एरिया काय, लांबी गुणिले रुंदी. पण आता चौरस आहे, सर्व बाजू समान आहेत, मग काय 9 गुणिले 9 म्हणजे तो काय झाला, याचा एक क्षेत्रफळ झाला, एरिया झाला. ओके, म्हणून त्याला चौरस आकृतीचं चौरस क्षेत्रफळ झालं आपण असं पण म्हणतो. म्हणून ह्या संख्येला चौरस संख्या सुद्धा म्हणतात. तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा एक कॉन्सेप्च्युअली, म्हणजे फंडामेंटल्स. 1चा वर्ग कोणता आहे 1. आता ही चौरस संख्या कशी काढायची, जर दिलेल्या संख्येस त्याच संख्येने गुणल्यास, म्हणजे ही 1चा जर आपल्याला चौरस काढायचं तर 1ला 1नेच गुणायचं त्याच संख्येने, तर जो गुणाकार येणार आहे ती त्याची चौरस संख्या. जसं आता इथे बघा ही चौरस आकृती आहे, लांबी आणि रुंदी समान आहेत, मग आपण काय केलं दोघांचा गुणाकार केला. ओके, तसंच आता इथे 2चा स्क्वेअर काढायचा म्हणजे 2चा चौरस वर्ग काढायचा. वर्ग काढायचा तर 2 गुणिले 2 त्याच संख्येने गुणलं 4 आलेत, इथे 4 आलेत. ओके, नंतर 3चा वर्ग 3 गुणिले 3 9 आला, इथे 9 आपण कलरने मार्किंग केलं. नंतर 4चे किती आलेत 16. तसेच 5चे 5 5 25 6 6 36 7 7 49 8 8 64 9 9 81 आणि 10 10 100. तर हे एकूण वर्गसंख्या आहेत. किती आहेत तर 1 ते 10ची संख्या आहेत म्हणून 10च संख्या आहेत. ओके, तर एकूण चौरस संख्या 1 ते 100 मध्ये किती आहेत तर 10 आहेत. पुढे पण आहेत, पण आपण फक्त 1 ते 100चाच आता विचार करतोय. यावर बरेचसे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. तर ही आहे चौरस संख्या किंवा वर्गसंख्या, लक्षात ठेवा. पुढे काही मुख्य मुद्दे आहेत जे तुम्ही लक्षात ठेवायचे. 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत, हे तुम्हाला पहिले सांगितलं. 2 ही एकमेव संख्या आहे की जी मूळ संख्या आहे. 2 ही एकमेव समसंख्या आहे. 2 नंतर कोणतीही समसंख्या मूळ संख्या नाही, कारण की त्या संख्येला 2ने भाग जाणार, म्हणजेच ती संख्या मूळ संख्या राहणारच नाही. आणि आपल्याला 2च विभाजक लागतात, एक तर 1 किंवा ती संख्या स्वतः, पण इथे 2 पण त्यांच्यामध्ये मिळणार. त्यामुळे 2 ही एकमेव समसंख्या येते. हा पण एक मुद्दा महत्त्वाचा आहे. 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. 1 नाही आहे मूळ संख्या, पहिली मूळ संख्या 2 आहे. म्हणजेच काय झालं, सर्वात लहान कोणती संख्या झाली तर 2 ही झाली. हा पण एक खूप मुद्दा, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतात. नंतर 1 ही संख्या नैसर्गिक संख्या आहे, पण मूळ संख्या नाही किंवा संयुक्त संख्या देखील नाही. पहिलेच हे तुम्हाला सांगितलंय, हे पण लक्षात ठेवा. नंतर 1 ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहे. आता 74 कशा आहेत तर बघा, 1 ते 100 संख्या किती झाल्यात 100 झाल्यात. त्यामध्ये आपल्या मूळ संख्या किती झाल्यात, ह्या 25 झाल्यात. 25 झाल्यात, मग ह्या 25 वजा केल्या किती झाल्या 75 झाल्या. पण आपण ही जी 1 ही आहे ना, ही संयुक्त पण मूळ पण, मग आपल्याला ही वजा करावं लागेल. मग 75 मधून 1 वजा केला म्हणजे किती झाले 74. म्हणजे 74 संख्या कोणत्या झाल्या तर 74 एकूण संयुक्त संख्या झाल्या 1 ते 100 मध्ये. तर असं ते 74 आलेले आहेत.
तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला हा जो आजचा टॉपिक आहे, आजचा आपला जो व्हिडिओचा मुख्य मुद्दा आहे, की तो संख्या हा तुम्हाला लक्षात आला असेल. यावर तुमचे जर काही डाऊट्स असतील, काही शंका असतील, तर कृपया करून तुम्ही कमेंट करा.